एकनाथ शिंदे साहेब हे तळागाळातून आलेले एक व्यक्तिमत्व आहे आणि शाखा प्रमुखपासून त्यांनी हे काम केलं आहे आणि त्यामुळे कुठल्याही जेव्हा संकट येतं तेव्हा शिंदे साहेब स्वतः त्या ठिकाणी हजर असतात आणि नागरिकांना दिलासाबरोबर त्यांना काय आवश्यक आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पुरवत असतात. मग इर्शाळवाडीचा तो दरड कोसळणं असू दे, आज त्या ठिकाणी साहेबांनी त्या लोकांना चांगल्या पद्धतीची घरं, जी पूर्वी त्यांची तशी नव्हती त्याच्यापेक्षाही सुंदर घरं त्यांना दिलेली आहेत. त्याचबरोबर आज लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेली आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा युतीचं सरकार आलं. आज त्या महिला इतक्या वर्षामध्ये कधीच कुठल्या राज्यात अशा महाराष्ट्रामध्ये कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी योजना आणली नाही, पण ह्या सगळ्या लाडक्या बहिणींना एक आधार देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. STमध्ये 50% सवलत दिली आहे. वर्षाला 3 सिलेंडर महिलांना फ्री दिलेले आहेत. अनेक योजना आहेत आणि त्या योजना आमचे सगळे पदाधिकारी असतील ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आम्हीसुद्धा उपनेता म्हणून सगळीकडे त्या ठिकाणी काम करत असतो. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब म्हटल्यानंतर सगळ्यांनाच एक आधार वाटतो आणि आम्हाला सुद्धा उपनेत्यांना कुठल्याही प्रसंगामध्ये एक आमच्या पाठीशी भाऊ आहे असंच वाटतं. कारण त्यांनी ज्या ज्या योजना केल्या, ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचवल्या, नुसत्या कागदोपत्री योजना नाही आहेत तर त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी केलं.